त्या सोलापूरला एखादा खून झाला आमच्या माणसाचा, आमच्या विद्यार्थी सेनेचा, तो तिथला शहर अध्यक्ष होता, त्याचा खून केला. फॉर्म मागे घेण्यासाठी म्हणून इथपर्यंत सरकार चाललंय. पोलीस हताश, कोर्टाकडे तर बघायलाच नको. हे कोणतं राज्य आहे? बिनधास्त सगळ्या गोष्टी सुरू आहेत. 5-5 हजाराला मतं विकतायत. कुठून येतोय हा पैसा? काय चाललंय हे? किती पैसे वाटायचे? अहो तुम्ही हे फक्त 2-3 जण बघताय, महाराष्ट्रभर पैसे वाटलेत. महाराष्ट्रभर आले कुठून? टाकसाळे. कोणाला 5 कोटी, कोणाला 10 कोटी, कोणाला 15 कोटी, कोणाला 1 कोटी, 2 कोटी. काय बघायलाच नको. ही कोणती महाराष्ट्राची निवडणूक आहे? अहो इतकी वर्ष ह्या निवडणुका आम्ही बघतोय, अशी निवडणूक नाही पाहिली. काही लगामच नाही या लोकांना. बिनधास्त जे काय हवंय ते करायचंय. कोर्टात जाऊन काय उपयोग नाही, पोलिसात जाऊन काय उपयोग नाही, कुठेही तुम्हाला जाऊन उपयोग नाहीये. बस आमची मर्जी. त्या बदलापूरला आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्या बाईच्या मुलीचं, एक लहान मुलगी जिच्यावरती बलात्कार झाला, तिचं प्रकरण जेव्हा बाहेर काढलं, त्यातला जो मुख्य आरोपी होता, काही कारण नसताना पोलिसांकडनं त्याला एन्काउंटर केला गेला. मारला, त्याला ठार मारला. का? कशासाठी? या नराधमांना ठार मारले पाहिजे, त्याच्याबद्दल वादच नाहीये. पण एन्काउंटर मध्ये ठार का मारायचा होता? काही गुपित होतं का? जर ते बाहेर पडलं असतं काही प्रॉब्लेम होता का? आणि त्याच्यातला जो सह आरोपी होता आपटे नावाचा, त्याला भारतीय जनता पक्षाने काल स्वीकृत नगरसेवक म्हणून स्वीकारलं. आमच्या अविनाश जाधवने धमकी दिली की बदलापूरमध्ये आम्ही मोर्चा काढतो म्हटल्यानंतर त्या स्वतःहून माणसाने त्याचा राजीनामा दिला की नको मला स्वीकृत. हिंमत कशी होते यांची द्यायची? एका लहान मुलीच्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये सह आरोपी असलेल्या माणसाला स्वीकृत नगरसेवक पद देण्याची यांची हिंमत कशी होते? याचं कारण तुम्हाला गृहीत धरलेलं आहे. कोण तुम्ही? कोण आहात तुम्ही? आलात की 5-5 हजार रुपये तोंडावर फेकू आणि तुम्हाला विकत घेऊ. ही आली कुठून हिंमत?